Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला खान एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण BEE MCQ सिरीज कंटिन्यू करत आहोत. बघा, त्याच्यामध्ये जे आत्तापर्यंत जे क्वेश्चन तुम्ही डिस्कस केले ते क्वेश्चन्स एकदा व्यवस्थित रिकॉल करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा पार्ट जो असेल तो अजून कॉन्फिडंटली सॉल्व करता येईल. ओके, बघा त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे असेल की आपण काही न्यूमरिकल्स असेल ते विथ फॉर्म्युले आपण डिस्कस केलेले आहेत, त्याला थोडं रिवाईज करत राहा, जेणेकरून तुम्हाला एक्झामला आठवण यायला म्हणजे आठवण तुम्हाला आठवायला सोपं जाईल. ओके, क्लिअरली कळालं. बघा आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर ॲन अल्टरनेटिंग करंट इज गिवन बाय आय इज इक्वल टू असेल 14.14 sin 377 t इज ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके, चलो म्हणजे तुम्हाला काय सर क्वेश्चन त्यांनी दिला, सरळ सर मला आयची व्हॅल्यू दिली आहे, काय दिली आय इज इक्वल काय दिलं सर 14.14 sin 377 t. क्लिअर आहे. चलो आता याला आपण कम्पेअर करतो, नेहमी लक्षात ठेवा, जर करंट एकूण असेल तर करंट आय एम साईन ओमेगा टी. चलो म्हणजे सर मला कळालं की ओमेगाचं मला आन्सर माहिती आहे आणि आय एमची व्हॅल्यूसुद्धा मला माहिती, म्हणजे मी लिहू शकतो आय एम इज इक्वल का असेल सर 14.14 आणि मला ओमेगाची व्हॅल्यू मिळाली सर 377. चलो आणि तुम्हाला काढायचं काय ॲव्हरेज व्हॅल्यू, बरोबर आहे. मग मला माहिती आहे सर ॲव्हरेज व्हॅल्यू मला 100% करंटची विचारली असेल ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके, आता याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2IM/π, बरोबर आहे. हां मग सर 2/π जर तुम्ही बाजूला केला तिथं काय राहील तुमचा IM. तुम्ही असंही लिहू शकता, तुम्ही त्याला अजून कसं सॉल्व करू शकता. 2/π म्हणजे काय 0.637 इंटू मला IMची व्हॅल्यू माहिती आहे सर काय 14.14. ओके, म्हणजे जर तुम्ही याला सॉल्व केलं तर 100% तुम्हाला आन्सर काय मिळणार, एक नियर अबाउट तुमचं 9च्या आसपास म्हणजे 9च्या आसपास आन्सर येतं, बरोबर. म्हणजे काय असेल 9 एम्पियर. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, चलो नेक्स्ट. द डॅश व्हॅल्यू ऑफ अ वेवफॉर्म इज ऑल्सो नोन ॲज. बघा, द डॅश व्हॅल्यू ऑफ अ वेवफॉर्म इज ऑल्सो नोन ॲज इट्स मीन व्हॅल्यू, है ना. काय सांगितलं इट्स मीन व्हॅल्यू. आता मीन व्हॅल्यू शब्द म्हणजे तुमच्या लगेच डोक्यात आला पाहिजे कुठंतरी ॲव्हरेज आहे ना सर, कुठंतरी ॲव्हरेजच्या रिलेटेड आहे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर सी. क्लिअर आहे. चलो त्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ सायनोसॉइडल वेवफॉर्म इज. आत्ताच बघा एक क्वेश्चन्स आपण सॉल्व केला, बरोबर आहे. 2IM/π किंवा काय असेल 2VM/π. आणि जर 2/π जर आपण केलं तर सर मला माहितीच आन्सर किती आहे 0.637. म्हणजे काय जर मी याला डिस्ट्रीब्यूट केलं 2πIM आहे ना, म्हणजे काय 0.637 IM किंवा 0.637 VM आहे का कुठं असं. हां हे पण लक्षात ठेवा, हे बघा हे आणि शेवटचं तुम्हाला कसं सेम येईल, त्यामुळे तुम्हाला क्लिअर नॉलेज पाहिजे. अदरवर्ड नॉलेज असेल तर 100% तुमचा आन्सर रॉंग येईल. फर्स्ट ऑप्शन नाही आहे, सेकंड तर नाहीच आहे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, चलो नेक्स्ट. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ सिमेट्रिकल AC वेवफॉर्म इज डिटरमाइंड फ्रॉम. हां आता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा मी तुम्हाला म्हटलं ना आत्ताच हा क्वेश्चन आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला. मला जर ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची असेल, बघा ही पॉझिटिव्ह सायकल निगेटिव्ह सायकल, तर मी फुल सायकलची काढली तर माझा आन्सर काय ना सर 100% 0, कारण पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह दोघांचा आन्सर काय तर 100% 0. मग मी हाफ सायकलचा अभ्यास करू शकतो, कारण हाफ सायकलचं 0 येणार आहे का नाही. मग फुल सायकलचं मी करू शकतो का सर, नाही. हाफचं यस दॅट इज युअर करेक्ट आन्सर. फुल और हाफ हे बी नाही, और हाफ पण फुल असं कसं पॉसिबल, आणि इथं तर 0 येतं ना, म्हणजे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. लक्षात ठेवा. नेक्स्ट. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ डॅश वेवफॉर्म इज ऑब्टेन फॉर वन कम्प्लीट सायकल ना. बघा द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ डॅश वेवफॉर्म इज ऑब्टेन फॉर वन. अरे ॲव्हरेज व्हॅल्यू वन कम्प्लीट सायकल म्हटल्यावर काही सांगायची गरज आहे का, नाही. इथे सिम्पल कसे येणार, इथे बघा असिमेट्रिकल, सिमेट्रिकल, इवन ऑड बघा एक सिम्पल म्हणजे याचा अर्थ काय होतो लक्षात ठेवा. समजा सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल. बघा आता तुम्ही जर बघितलं ना तर समजा इथे जर प्लस बघा +5 असेल आणि इथं सुद्धा काय असेल -5, म्हणजे काय हे सिमेट्रिकल आहे. आता असिमेट्रिकल जर तुम्ही केलं समजा म्हणजे दोन्ही सेम नसायला पाहिजे असं. ओके, आता इथं जर समजा तुम्ही केलं इथं असेल समजा +5 म्हणजे काय समजा +-6. ओके, आता हे सिमेट्रिकल आहे का नाही, म्हणजे याचा आन्सर 100% 0 येऊ शकतं कसं नाही, बट याचा आन्सर 100% काय येणार आहे 0. म्हणजे त्याचं म्हणणं काय की ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ डॅश वेवफॉर्म इज ऑब्टेन फॉर वन कम्प्लीट सायकल. ऑप्शन इथं मिळणार आहे का, नाही. इथे मिळू शकतो कारण 0 येतं का इथं नाही. मग कुठं असेल असिमेट्रिकल. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सिमेट्रिकलसाठी 0 येत असतो, इवन नॉट असं काही पण देतो का आपण नाही. द डॅश value is required in applications such as DC motor control,
बॅटरी चार्जर. हां, आता डी सी मोटर कंट्रोल असेल किंवा बॅटरी चार्जर म्हणजे सर मला डी सी सप्लाय जो असेल याचा अभ्यास करायचा आहे. डी सी सप्लायमध्ये सर ॲव्हरेज व्हॅल्यू वापरतो, पीक व्हॅल्यू वापरतो, आर एम एस वापरतो, पिक टू पीक, बरोबर आहे. हां, तर याचा आणि याचा काही संबंध नाही. हा असतो आपण ए सीसाठी वापरतो आणि हा कोड वापरतो सर डी सीसाठी. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके. The dash of an alternative quantity is defined as the ratio of RMS value of its average value. हां, तुम्हाला सांगितलं होतं PRA, प्लीज रिपीट अगेन. आठवत असेल तुम्हाला, प्लीज रिपीट अगेन. PRA म्हणजे काय, पीक, RMS आणि ॲव्हरेज. आणि त्याने काय सांगितलं, RMS अपॉन ॲव्हरेज म्हणजे याचा तुम्हाला त्यांनी विचारलं तर आपल्याला माहिती आहे सर हा असेल KF आणि हा वरचा असेल KC किंवा KP, कच्चा पक्का, बरोबर आहे ना. मग तुम्हाला खालचं विचारलं म्हणजे KF असेल, बरोबर. मग KF म्हणजे काय सर, फॉर्म फॅक्टर. दॅट इज अवर करेक्ट आन्सर. हा पण नाही आणि हा पण नाही. बघा तुम्हाला इथं मुद्दामून कसं दिला, पीक फॅक्टर आणि क्रिस्ट फॅक्टर एका वेगळे आहे का, नाही सेम आहे, लक्षात ठेवा. ओके. द व्हॅल्यू ऑफ द फॉर्म फॅक्टर फॉर सायन्सॉइडल, हां 1.11, याची व्हॅल्यू नेहमी काय असते 1.11. हे नाही, हे नाही, हे पण नाही, लक्षात ठेवा. आणि जर समजा तुम्हाला फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू विचारली 1.11 सांगा, आणि जर समजा तुम्हाला विचारली पीक फॅक्टर, पीक फॅक्टरची किती कशी लिहिसाल तुम्ही, तुम्हाला पुढं क्वेश्चन्स असेल, बघूया बघा. फॉर्म फॅक्टर, द फॉर्म फॅक्टर फॉर डॅश वेव्हफॉर्म इज 1.11. ओके. हां, हे पण इम्पॉर्टंट आहे. फॉर्म फॅक्टर फॉर म्हणजे कुठल्या वेव्हफॉर्मसाठी तुमचा फॉर्म फॅक्टर हा 1.11 येत असतो. ओके. जनरली आपण ऑलमोस्ट कोणत्या वेव्हफॉर्मचा अभ्यास करतो रे, सायनसॉइडल. येणी नाही, या स्क्वेअर नेट करण्याची व्हॅल्यू वेगळी येत असते. द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द फॉर्म फॅक्टर, आताच बघितलं आपण काय, RMS अपॉन ॲव्हरेज. हे मॅक्झिमम आपण ॲव्हरेज आहे, इथं तर उडालं. RMS अपॉन ॲव्हरेज, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. मॅक्झिमम आपण RMS आहे का नाही, पीक टू पीक नाही, हे पण नाही, म्हणजे काय, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. फॉर फॉर्म फॅक्टर इज अ निगेटिव्ह क्वांटिटी, डायमेन्शनलेस क्वांटिटी और फिक्टिटियस क्वांटिटी. ओके. तर कुठली क्वांटिटी असेल, डायमेन्शनलेस. ओके. म्हणजे सरळ काय ते ऑलमोस्ट तुम्ही बघा, मॅक्झिमम न्यूमेरिकल जर तुम्ही सॉल्व केली तर तिचं तुम्हाला 1.11च आन्सर मिळणार. ओके. त्यानंतर फॉर्म फॅक्टर इज ऑलवेज, फॉर्म फॅक्टर इज किती रे, 1.11. म्हणजे काही सांगायची गरज आहे का ताई, नाही. ग्रेटर दॅन 1, लेस दॅन 1 आणि इक्वल टू 1 आहे का, नाही, सिम्पल. द मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे पीक व्हॅल्यू और अँप्लिट्यूड ऑफ अन अल्टरनेटिव्ह क्वांटिटी इज कॉल्ड ॲज, सिम्पल आहे. कुठली मॅक्झिमम व्हॅल्यू, लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो ना आता बघा. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अन अल्टरनेटिव्ह क्वांटिटी इज कॉल्ड ॲज, त्यालाच आपण काय असतो बघा, मॅक्झिमम, पीक किंवा त्यानंतर आपण क्रिस्ट आहे ना, KC KP म्हणलं ना, पक्का कच्चा, दॅट इज अवर करेक्ट आन्सर. द पीक फॅक्टर इज ऑल्सो नोन ॲज, मी तुम्हाला म्हटलं होतं PRA, प्लीज रिपीट अगेन. पीक व्हॅल्यू, पीक, RMS आणि ॲव्हरेज. त्याने काय विचारलं रे, पीक फॅक्टर इज ऑल्सो नोन, हां वरच्याला आपण काय असतं, पण पीक फॅक्टर म्हणजे पीक अपॉन RMS ऑल्सो नोन ॲज. ओके. हां, त्यालाच अरे इथं फॉर्म्युला इथं काय विचारलं, त्यालाच आपण फॉर्म फॅक्टर म्हणतो का, थ्रो फॅक्टर म्हणतो का, क्रिस्ट फॅक्टर म्हणतो का, आणि नॉन ऑफ दिस. आता मी तुम्हाला सांगितलं कच्चा पक्का, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्रिस्ट फॅक्टर KC और त्याला काय म्हणतो आपण KP KC, कच्चा पक्का, लक्षात ठेवा. ओके. द व्हॅल्यू ऑफ पीक फॅक्टर फॉर अ सायनोसॉइडल वेव्हफॉर्म आहे ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती असते, 1.11. ओके. आणि पीक फॅक्टरची किती असते, √2 म्हणजे किती असते, C, 1.44. ओके. लक्षात आलं. याची असते नेहमी 1.11 आणि √2 म्हणजे किती, 1.414. ही असेल तुमची पीक फॅक्टरची व्हॅल्यू, लक्षात ठेवा. पीक फॅक्टरची व्हॅल्यू जी असेल ती 1.414 आणि फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू असेल ती काय असेल रे, 1.11. लक्षात ठेवा पक्का. नेक्स्ट, करेक्ट फॉर्म्युला फॉर पीक फॅक्टर, आताच तुम्हाला सांगितलं मी, आत्ताच बघा, पीक अपॉन ॲव्हरेज, RMS अपॉन ॲव्हरेज. हां, मग इथं काय लक्षात ठेवायचं, PRA, प्लीज रिपीट अगेन. मग सर पीक अपॉन RMS पुढे दिसतं का मला, पीक अपॉन RMS पुढे दिसतं का मला, बघा, पीक अपॉन RMS पुढे दिसतं का. हां, आता इथं थोडं तुम्हाला कन्फ्युजन होईल. पीक व्हॅल्यू बघा, आता पीक आहे का ही वरची, यस, खाली RMS आहे का, नाही, उडालं. RMS आहे वर म्हणजे संपला विशेष इथं. हां, तर इथं तुम्हाला VM असेल किंवा ही VM म्हणजेच काय होतं, त्याला म्हणतो असं पीक व्हॅल्यू, लक्षात ठेवा. म्हणजे हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. आणि पीक टू पीक असेल का नाही, आधी तुम्ही कन्फ्यूज झाले, VM बाय RMS. VM म्हणजे काय, मॅक्झिमम, त्याला समजा आपण पीक किंवा त्याला म्हणतो आपण क्रिस्ट व्हॅल्यू, लक्षात ठेवा रे. मॅक्झिमम, पीक किंवा क्रिस्ट याचा सगळ्यांचा अर्थ सेम होता, मॅक्झिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू किंवा क्रिस्ट व्हॅल्यू. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट, सायनोसॉइडल करंट हॅज पीक फॅक्टर इज 1.4. अरे हा न्यूमेरिकल बहुत मजेशीर बघा. हा न्यूमेरिकल थोडा आपण व्यवस्थित समजून घेऊया, जेणेकरून याच्या रिलेटेड जर कसाही न्यूमेरिकल आला तुम्हाला मार जाणार नाही. सायनोसॉइडल करंट हॅज पीक फॅक्टर इज 1.
आपण लिहूनच घेऊया बघा. के पी तुम्हाला दिला त्याने, के सी किंवा के पी म्हणतो किती दिलं त्यांनी 1.4 अँड फॉर्म फॅक्टर म्हणजे के एफ, यालाच म्हणतो आपण के एफ. एका दिलं तुम्हाला 1.11 नाही सॉरी 1.1च दिला ना तुम्हाला. जे दिलं ते घेऊया आपण, मनाने घ्यायचं आहे का नाही. 1.1 आणि ही कशी आहे डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. म्हणजे याचा अर्थ कळाला तुम्हाला बघा. आय आर एम एस अपॉन आय ॲव्हरेज म्हणजे वर पण करंट आहे खाली पण करंट आहे म्हणजे ॲम्पियर म्हणजे काही कशी आहे डायमेन्शनलेस. याला युनिट असतो का नाही म्हणून आपण आता मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं ना ती कशी आहे डायमेन्शनलेस क्वांटिटी. हे लक्षात ठेवा. आणि तो इथे थोडं कन्फ्युजन जर झालं तर अवघड बघा. हा इथे तुम्हाला दिला. फॉर्म फॅक्टर कशी आहे बघा. आपण म्हटलं ना के एफ इज काय असेल समजा व्होल्टेज असेल तर काय व्ही आर एम एस अपॉन व्ही ॲव्हरेज किंवा आय आर एम एस अपॉन आय ॲव्हरेज. मग इथे जर तुम्ही इथे ॲम्पियर असेल किंवा इथं होल्ड असेल होल्ड कटलं ॲम्पियर कटलं म्हणजे कसं असेल डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. लक्षात ठेवा पक्का. त्यानंतर अजून काय दिलं इट्स ॲव्हरेज व्हॅल्यू. हा चलो ॲव्हरेज व्हॅल्यू पण दिली आहे ना. पण इट्स म्हणजे कोणाची रे सायनोसॉइडल करंट. हा करंटची दिली आहे ना म्हणजे आय ॲव्हरेज पण तुम्हाला दिलेली आहे. जे दिलं रे हां म्हणजे युनिटवरून पण तुम्ही ओळखू शकता 20 ॲम्पियर. देन इट्स आर एम एस व्हॅल्यू. हां म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे सर आय आर एम एस मला काढायची आहे आणि अँड पीक व्हॅल्यू इज हा म्हणजे मला आय पीक पण मला काढायची आहे. चलो आता तुम्ही तो फॉर्म्युला आपला वापरा म्हणजे तुम्हाला अजून सोपं देईल बघा. पी आर ए प्रा प्लीज रिपीट अगेन म्हणजे हे होतं तुमचं पीक आर एम एस आणि ॲव्हरेज. ओके चलो आता तुम्हाला एक एक गोष्ट आपण आता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. मला आता कसं काढता येईल आपण डोकं लावूया बघा. सगळ्यात पहिलं आपण लिहून घेऊया पीक फॅक्टर. ओके के पीक बघा के पीचा फॉर्म्युला काय होतो. के पीचा फॉर्म्युला काय होतो पीक व्हॅल्यू अपॉन आर एम एस व्हॅल्यू है ना. आता बघा आय पीक अपॉन आय आर एम एस. मला इथं काही डोकं लावता येईल का रे. तुम्हाला काय काय दिलं बघूया आपण. के पी दिला का यस के पी दिलेला आहे. आय पीक नाही आय पीक तर मला काढायचं आणि आय आर एम एस मला दोन्ही काढायचे आहेत ना बरोबर आहे. चलो मी इथं डोकं लावू शकतो का नाही. चलो नेक्स्ट बघा के एफ म्हणजे मला फॉर्म फॅक्टर दिला त्यांनी आणि फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला आपण माहिती काय आर एम एस अपॉन ॲव्हरेज बरोबर ना. आता आर एम एस अपॉन ॲव्हरेज तुम्हाला दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय घेऊन रे बघा. हां ॲव्हरेज व्हॅल्यू दिली आहे ना बघा. मग मी आता याला सॉल्व्ह करू शकतो. यस मला आन्सर मिळालं. आता के एफची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती रे 1.1 इज इक्वल टू आर एम एस व्हॅल्यू तुम्हाला दिली त्यांनी नाही आर एम एस व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे ना आर एम एस आणि तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी ॲव्हरेज किती आलं 20. मग जर मी सर सॉल्व्ह केलं बघा तुम्हाला याला आपण कसं लिहू शकतो बघा आय आर एम एस इज इक्वल काय येईल इज इक्वल टू 20 इंटू 1.1 बरोबर आहे. हां मग मी याला सॉल्व्ह केलं तर मला याचा आन्सर मिळू शकतो म्हणजे मला आर एम एस व्हॅल्यू भेटली है ना. आता आर एम एस व्हॅल्यू जर तुम्हाला भेटली तर आपण काय करू ॲव्हरेज व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करूया बघा. मी यावरचं थोडं इरेज करतो. बघा आता आपण काय करूया. आता आर एम एस व्हॅल्यू मला भेटली. आता आर एम एस व्हॅल्यूमध्ये काय आलं 20 इंटू 1. म्हणजे सरसरमध्ये आन्सर किती तर 2 बरोबर आहे. 2 माझा ॲम्पियर आलेला आहे. क्लिअर आहे. चलो त्यानंतर आता नेक्स्ट बघा आय आर एम एस ना. ओके चलो आता मला काय काढायचं आहे रे पीक व्हॅल्यू काढायची ना. मग आता मी दुसरा ऑप्शन माझ्याकडे काय के पी. आता तुम्हाला हे शक्यतो सॉल्व्ह करायची गरज नाही कारण तुम्हाला इथं काय विचारलं त्याने आय आर एम एस आणि इथं काय विचारलं आय पीक. ओके आता मी जस्ट तुम्हाला सॉल्व्ह करून देतो म्हणून ठीक आहे. पण तुम्हाला एक्झाममध्ये असं करायचं आहे का नाही. सगळ्यात पहिले आर एम एस व्हॅल्यू विचारली. आर एम एस कुठे 22 आली का बघा. झालं ना संपलं ना ऑप्शन आहे का संपलं डोकलाची गरज आहे का नाही. पण तरी मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो बघा. याला म्हणतो आपण आय पीक अपॉन आय आर एम एस. आता मला काय काढायची पीक व्हॅल्यू. मग मला पीक काढायची त्या दोघांचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. मग मी काय करणार आय पीक याच्याकडून काय करणार रे आय आर एम एस इंटू के पी बरोबर आहे. आय आर एम एस मला आता मिळाले सर 22 इंटू के पी मला त्याने दिलेलं ऑर्डर किती 1.1
4 बरोबर आहे. आता याचं जर तुम्ही आन्सर सॉल्व केलं तर 100% तुम्हाला आन्सर काय मिळेल 30.8 समथिंग काहीतरी मिळेल. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, म्हणजे काय तुमचा पहिला ऑप्शन असेल तो काय असेल मित्रांनो करेक्ट. कळालं? ओके चलो. तर अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला जे काही न्यूमरिकल्स किंवा जे थिअरी क्वेश्चन्स आता आपण डिस्कस केलेले ते सगळे व्यवस्थित कळाले असेल. जर एवढं करून सुद्धा काही डाऊट वगैरे आला तर मला 100% तुम्ही कमेंट किंवा मेसेज करू शकता. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.